ठिकाणी झालेला आहे। एक प्रकारचा ताण, स्ट्रेस जो आहे तो त्या ठिकाणी त्या पिकावर निर्माण झाला आणि त्या ताणाला पीक बळी पडल्यामुळे त्या ठिकाणी जे आहे ते पिकाची वाढ व्यवस्थित झालेली नाहीये। आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर पिकाला पडलेला ताण जर आपल्याला घालवायचा असेल तर आपण त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून काही गोष्टी आपण करू शकतो। मग त्याच्यामध्ये तुम्ही 13-0-45 किंवा ICL कंपनीचं फ्रुटर नावाचं जे काही वॉटर सोल्युबल खत आहे किंवा आपल्याकडे काही ग्रेड आहेत का साहेब अशा प्रकारच्या? कुठल्या कुठल्या ग्रेड आहेत? स्मार्ट सोल्युशन म्हणून आपण आणलेला आहे। ओके, हा, बर। तर त्याचे घटक काय? स्मार्ट सोल्युशन नावाचं जे काही साहेब सांगताय, स्मार्ट सोल्युशन मध्ये काय साहेब? 12 प्रकारचे अन्नद्रव्ये। बर, NPK मध्ये 20% प्रमाणात घटक आहे आणि ओके, 12 मूलद्रव्ये। बघा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे नत्रस, पूरक, पालाश हे सगळंच भेटतंय। सोबत जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा त्या पिकाला जे आहे ते या स्मार्ट सोल्युशन मधून आहे। त्याचं प्रमाण स्मार्ट सोल्युशनचं किती आहे साहेब? 100 ग्राम प्रति एकर प्रति पंप। आणि जर आपल्याला ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करायची म्हटलं तर किती घ्यायला पाहिजे आपण? 1 किलो। ओके, ठीक आहे। तर 1 किलो हे स्मार्ट सोल्युशन। हा, 15 एकर जो भात ऊस आपण तेच सोल्युशन घेऊन फवारले। ओके, 4 दिवसापूर्वीची त्याची काही अवस्था होती, आता एकदम ग्रीनरी काळोखी आहे। तर हा महत्त्वाचा विषय शेतकरी बांधवांनो की हे काही फेकापैकी किंवा हे नाही, तर हे सायन्स बेस आपण बोलतोय की जैविक अजैविक ताण पडल्याच्या नंतर जे काही पीक त्या ठिकाणी कोमात जातं तर त्या ठिकाणी त्याला एक प्रकारचं सलाईन म्हणून जे आहे ते आपण ह्या गोष्टी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आपण या स्मार्ट सोल्युशनचे निश्चित 1 किलो प्रति एकर याप्रमाणे आधी व्यवस्थित 2 लिटर पाणी घ्या, त्याच्यामध्ये 1 किलो ते हे तुम्ही निविष्ठा त्याच्यामध्ये टाका, ते चांगली ढवळून घ्या आणि नंतर ड्रोन मध्ये घेऊन जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी फवारणी करा। निश्चित ह्या फवारणीचा तुम्हाला फायदा होईल। दोन्ही पद्धतीने देता येते। ड्रिप मध्ये सुद्धा ते वॉटर सोल्युबल आहे, बरं, ड्रिप मधून बी देता येते आणि स्प्रे पण करता येते। आता बऱ्याच ठिकाणी ऊसामध्ये आता ड्रोनची व्यवस्था नाही आणि बऱ्याच जणांकडे आमच्याकडे ड्रिप झाले आता, ओके, ते ड्रिप मधून देऊ शकतात ते। खूप छान। तर सगळ्याच पिकासाठी उपयोग। केळीला मी वापरलंय, केळीमध्ये मला चांगला रिझल्ट आलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिझनेबल रेट मध्ये 400 रुपये साधारण किलो आहे, बरोबर, 370। ओके। तर निश्चित आता बघा गुरुजींच्या बाबतीत म्हणजे मागचे 6-7 वर्ष जे आहे ते आम्ही पाहतोय अत्यंत म्हणजे अभ्यासपूर्ण त्यांचं जे आहे ते काम आहे। या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहिलं म्हणजे बघा आता पोखरा प्रकल्पाचे 3 तालुके माझ्याकडे आहेत आणि आम्ही म्हणजे दिलेल्या टार्गेट नुसार आम्ही जातो परळी आणि त्या भागामध्ये सगळा बिंदून काढतो। तर त्या शेतकऱ्यांना सांगतो तुम्हाला 100% बियाणं म्हणजे फुकट आहे आमच्याकडून। पण ते कसं आहे जसं तुम्हाला म्हटलं की सीड प्रोडक्शन